मॉर्निंग. तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी. त्यासोबतच आज श्रावणातील पहिला श्रावण सोमवार सुद्धा होता. त्यामुळे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता श्रावण सोमवार होता, उपवास होता, म्हणून सकाळी ना मस्त अशी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. त्यानंतर ना मस्त संध्याकाळी ना आमच्याकडे खूप छान वातावरण झालं होतं. मस्त बारीक बारीक पाऊससुद्धा चालू होता. मी मस्त स्वयंपाक बनवायला घेतला. आता आज स्वयंपाकात ना मस्त उडदाचे वडे बनवायचे होते. त्यासाठी मी इकडे सकाळीच ना डाळ भिजत घातली होती. त्यानंतर तिला छान असं वाटून घेतलं. त्यामध्ये सगळं हळद, तिखट, मीठ असं सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ना मस्त वाटून भाजायला घेतलं. कारण मला ना आज बटाट्याची भाजीसुद्धा बनवायची होती. आता आमच्याकडे ना आजच्या दिवशी कोणी पोळी किंवा तांदळाचा भात वगैरे बनवत नाही. खीर जरी बनवायची असली ना तर आम्ही रव्याची किंवा शेवयाची बनवतो. त्या सगळीकडेच ना आपले सण उत्सव साजरे करायची वेगवेगळी पद्धत असते. आज बऱ्याच भागात ना झोकेसुद्धा बांधले जातात आणि झोकेसुद्धा खेळतात. चला, आज मला ना गोळामध्ये खीर बनवायची होती, म्हणून मी सुद्धा इकडे शेवयाची खीर बनवायला घेतली. छान अशा शेवया भाजून घेतल्या तुपामध्ये. त्यामध्ये ड्रायफ्रूट, साखर, दूध असं टाकून छान अशी खीर बनवून घेतली. एकीकडे खीर बनते तोपर्यंत मी साईडला बटाट्याची भाजीसुद्धा बनवून घेतली. त्यानंतर लगेच पुऱ्यासुद्धा करून घेतल्या. आता पुऱ्यानं मी इकडे वाटीच्या साह्याने करते, जेणेकरून ते सारख्या बनतात आणि छान अशा टम्म फुगतात. त्यानंतर मी छान सगळ्या पुऱ्या वगैरे तळून घेतला आणि बाकीचा स्वयंपाकसुद्धा रेडी केला. स्वयंपाकात मस्त बटाट्याची भाजी, खीर, पुरी आणि वडे असा सगळा मेनू होता. आता आमच्या घरी तर हा मेनू होता, पण तुम्ही आजच्या दिवशी काय काय बनवलं ना हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता स्वयंपाक होईपर्यंत ना तिकडे तन्वीच्या पप्पांनी आणि तन्वीने छान त्यांचा होमवर्कसुद्धा कंप्लीट करून घेतला. त्यानंतर मस्त आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले. चला, असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला विसरू नका. बाय.